तर माझ्या ट्रेडचा प्लॅन आहे पी साईडचा. तर बघूया काय होतं आहे ते. 11 वाजून गेलेले आहेत आणि मी माझ्या ट्रेडमध्ये एंट्री केलेली आहे. बघू शकता तुम्ही इथे स्टॉप लॉस जो आहे तो वरती आहे, जो की अगदी 7च पॉईंट्स आहेत आणि टार्गेट जे आहे ते 30+ पॉईंट्सचं आहे. तर बघू आपण काय होतं ते. तर बघू शकता तुम्ही इथे माझा ट्रेड जो आहे, ट्रेड आणि डे दोन्ही माझा डन झालेला आहेत. तर चला ट्रेडमागचं लॉजिक समजून घेऊया आपण. तर मार्केट ओपन झाल्यानंतर मार्केट थोडं साईडवेजच होतं. त्यानंतर ही मूव जी आहेत ना, ही खूपच सडन आली, म्हणजे कॅन्डलच्या खूप फास्ट आल्या, एंट्री करायला काहीच चान्स मिळालेला नव्हता. त्यानंतर इथे मी ऑर्डर ब्लॉक मार्क करून ठेवला आणि FAG मार्क करून ठेवला होता. त्या बेसवरती इथे लिक्विडिटी होती, म्हणजेच ऑर्डर ब्लॉक ती स्वीप झाली आणि रेजिस्टन्स एरियाचा ब्रेकडाऊन दिला कॅन्डलने. तेव्हा मी ट्रेडमध्ये एंट्री केली. इथनं मी ट्रेंड लाईन टाकलेली होती, तिथपर्यंतच मी टार्गेट ठेवलेलं होतं, कारण तिथून मार्केट रिव्हर्स होण्याची शक्यता होती त्यामुळे. आणि मार्केट तिथून पुढे बघू शकता रिव्हर्सही झालेलं होतं, पण आपला ट्रेड क्लोज झाला आहे.